बायर्स जर्नी ही प्रत्येक बिझनेससाठी वेगवेगळी असते. तर एखाद्या हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करणारा जे डॉक्टर आहेत तर त्यांची एक बायर्स जर्नी कशी असते तर ते आपण एकदा जाणून घेऊयात. पहिल्या स्टेजला असते अवेअरनेस स्टेज. त्या अवेअरनेस स्टेजमध्ये तुमच्या सर्व्हिसेस कोणत्या कोणत्या आहेत, कशा प्रकारे तुम्ही हेअर प्लांट करताय त्याच्या संदर्भातले व्हिडिओज असेल किंवा इन्फॉर्मेशन असेल ती ऑडियन्स पर्यंत पोहोचली पाहिजे. दुसरी स्टेज येते कन्सिडरेशन स्टेज. एकदा त्या ऑडियन्सने कन्सिडर केलं की बाबा मला हेअर ट्रान्सप्लांट करायचंच आहे तर त्या संदर्भातले व्हिडिओज तुमचे तुमच्या एक्सपर्टीज असलेले व्हिडिओज ते तुम्ही एक्सप्लेनेशन व्हिडिओ जे ते कन्सिडरेशन स्टेजला तुमचे प्रत्येक प्लॅटफॉर्मवर दिसले पाहिजे. नंतरची स्टेज येते रिव्ह्यू स्टेज. रिव्ह्यू स्टेजमध्ये तुमच्या गुगलला चांगले रिव्ह्यूज पाहिजे. तुमचे जे व्हिडिओज तुम्ही पब्लिश केलेत इंस्टाग्राम युट्यूबवर तिथे चांगल्या कमेंट्स आलेल्या पाहिजे. तुमच्या क्लायंटच्या ज्या एक्झिस्टिंग क्लायंट असतील त्यांचे फीडबॅक घेतले पाहिजे, त्यांचे रिव्ह्यूज घेतले पाहिजे. तर हे त्या रिव्ह्यूजच्या स्टेजला लोक बघतील. नंतर बायर्सची जर्नी येते ती डिसिजन मेकिंगवर येते. डिसिजन मेकिंगच्या वेळेस तुमच्याकडे एक चांगली ऑफर पाहिजे ती जी बायर्सला अट्रॅक्ट करेल. तर मग त्याच्यामध्ये हेवी डिस्काउंट असेल किंवा EMI असेल तर ह्या गोष्टी लोक सर्व बायर जर्नीमधून जातात आणि तुमच्या सर्व्हिसेस घेतात.